हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. आणि चाललोय आम्ही शेतावर. इकडे माहेरी आले. तर सर्वांचा माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्या बरोबर नवीन आपल्या व्हिडिओ मध्ये चिमुकले आहेत. हे बघा, हा माझा मानस, बहिणीचा मुलगा. तर चला, आज नवीन दुसरा एक ब्लॉगर आलेला आहे. चला आपण शेतावर भेटू. तिकडे काय काय आपले पेरू खाण्यासाठी चाललोय. मित्रांनो, बघा शिताच्या शेंगा, याचे मस्त गोले असे. मानस हे खोड रे बाबू. हे बघ, हे बघा मानसनी खोडलंय. हे बघा शिदाचे, याला गोले असतात, मस्त फोडून खायचे. मानस इथले पण तोड, मस्त आहेत बघ. हे बघा मस्त पैकी. हे बघा, अरे अरे अरे, असे गोळ्या गोळ्यांचे मस्त आहेत. आपण आपल्या दरे पिशवीत ठेवते पहिल्यांदा. तर तुम्ही आणले. हे बघा मित्रांनो, एवढ्या खुडल्या आपण, एवढ्या बस झाल्या. नंतर जाताना आपण खुडू. आता सध्या तरी बस झाल्या. पुढे गेले माणसं आपल्या जोडीची. चला चला, इकडनं चला, इकडनं चला. नाही तर चला इकडनं. हे बघा मित्रांनो, आपल्या भावाचा भात अजून जोडले नाही. एवढा मोठा उडवा मांडलाय. हे बघा, हा बघा किती मोठा आहे. किती भारे आहेत ग. हे बघा 210 भारे आहेत. एवढा मोठा उडवा आहे माझ्या भावाचा. आणि इथून आपल्या गावापासून खूप लांब आहे. शेतावरच ठेवलेलं आहे इकडे. पण इकडे मजूर मिळत नाही ते जोडणीसाठी, म्हणून राहून गेला इकडे. हे बघा, आणि बघा ही आपली डुडू. मागच्या व्हिडिओ पण मध्ये होती आपल्याकडे ही डुडू. डुडू हाय कर. हाय. बघा मित्रांना हाय करते डुडू. आणि इकडे मानस आहे. चला आता. हे बघा मित्रांनो, शेत कसा उकळून टाकलाय. बघा, हे शेताची उकलणी आताच केली. त्याच्यात काहीतरी टाकलं असेल, तील वगैरे, माहिती नाही आपल्याला. पण शेत उकळून आताच ठेवलेलं आहे. मग पावसाळ्यात उकळणी करायची गरज नाही लागत. म्हणून आता ओलं ओलं आहे, त्याच्यामुळं उकळून टाक. त्याच्यामध्ये चाललं ना तर पाय अटकतात. तर व्यवस्थित सांभाळून चालायला लागतंय. बघा आता माणूस आमचा जातो तिकडे. हे बघा, त्याच्या ते बघा असं पाय लचकण्याची शक्यता असते, म्हणून सांभाळून चाला जरा. मानसनी फुलं किती सुंदर काढलेत बघा. हे असं हारामध्ये वापरतात काहीतरी. आता माझ्या दीदीने सांगितलं, जिप्सी काहीतरी नाव. त्या प्रकारचे हे छोटे झाडे आहेत. हे बघा इकडे. हे बघा, आणि ती नाकातली जी असते, बोलतात नथ, छोटीशी चमकीची, त्याच्या टाइप दिसत ते पूर्ण. हे बघा डिझाईन. हे बघा, इथे वाकून जायला लागेल आम्हाला. ऐक, लाईट पिंक पर्पल अशी कलरची. म्हणजे आपल्या ह्या शेतामध्ये कितीतरी विविध प्रकारची अशी सुंदर छोटी छोटी फुलं येतात. चला मित्रांनो, या मागे मागे. चला पुढे गेले इकडे. आणि हे बघा, आपल्या भाऊजाईनी उडीद टाकून दिलेलं आहे शेतामध्ये. छानपैकी निघालंय पण. हे बघा, हा उडीद पेरले तिने. इकडे जास्त निघालंय साईडला. किती भारी. गवताचे रस्ते आहेत. माणूस म्हणतो गवताचे रस्ते आहेत छोटे छोटे. पटकन गवतामध्ये आपण रस्ता भुळू शकतो, म्हणून त्यांच्या मागे मागेच चालतो. कारण तर आपण इकडे नवीन आहेत. पहिला फिरलोय, पण आता सध्या तरी नवीन आहेत. मित्रांनो बघा, आपण इथे बगीच्यामध्ये पोहोचलोय. काकांचं पण आहे ना, माझ्या वडिलांचं पण आहे. इकडे ना मानस, इकडे. हे बघा, आणि आम्ही काय करायला आलोय, पेरू खायला आलो का नाही आपण. मग
ए हे बघा इकडे शेंगा भाजलेल्या आहेत पण खूप वरत आहेत तुम्हाला. हे बघा इकडे पण दिसत नाही रे याच्यात मोबाईल मध्ये. भरत असेल ना आता. हे बघा नको ना हात लावू, याला काटे टोचतात. हे बघा याला, हा मित्रांनो हे बघा याला आमच्याकडे कुत्रा म्हणून ओळखला जातो. हे याचे काटे खूप हे असतात. असं उलटा जर केला ना असं, हे बघा अशा हाताला टोचतात, ते चिपकतात असे. आणि इथे पाहू शकते तिथे खूप सारे आहेत. हा इथे खूप सारे आहेत. हे बघा, हे बघा त्याची एकच झाड आहे पण त्याला आलेत बघा किती. हे बघा मी तुम्हाला एक डेमो दाखवतो. हे बघा असे चिपकल्या जातात, हे टोचतात. हे बघा आणि खाज पण सुटते. हा मित्रांनो इकडे माझ्या काकांची प्रॉपर्टी आहे. हे इथून आता मी चालले, सध्या तरी ती काकांचीच आहे. इकडे ते मोगऱ्याची लागवड केलेली होती. आता सध्या तरी त्यांचा पण लक्ष नाहीये. माझ्या भावाची सुद्धा आहे इकडे. त्यांची चिकूची झाडं बघा किती मोठी झालेत. आंबे, चिकू, लिंबू. आणि तिथे पाहू शकते छोटे छोटे आहेत. हा ते चिकू झाडाला लागलेत, म्हणजे आलेत, भाजलेत छोटे छोटे. इकडे अडचण येते, हे सफेद छोटे छोटे आहेत ना हे काटे, हे कपड्याला चिपकतात म्हणून तिकडे जास्त काही अडचणीत जायचा प्रयत्न करत नाही आम्ही. तर आणि पुढे जाऊन आपल्याला मोगऱ्याची पण झाडे दिसणार आहेत. हा मोगऱ्याची, आपली भावाची जी मोगऱ्याची बाग आहे ना ती आता बघूया आपण तिकडे पुढे. आणि हे बघा इकडे हे बघा मस्त ही फुलं दिसतात. हे बघा, हे बघा छान अशी फुलं. आता त्याची पाकळ्या खडून गेल्या, त्याच्या पिवळ्या पाकळ्या असतात त्याला, छान वाटतात. हे जर असं तोंडात टाकलं तर तुरड लागतं. हे तिकडे डुकर आलेत मित्रांनो, पेरू बघायला चाललो होतो पण तिकडे डुकरे आहेत म्हणून आम्ही तिकडून आले. आम्ही पळालो जोरात इकडे घराच्या इकडे, पण आम्ही रिस्क नाही घेते आता आणि पळतोय आता घरीच डायरेक्ट. जास्त काही रिस्क घ्यायची गरज नाही वाटत. मित्रांनो तिकडे डुकर बसली होती, पेरू खाली पडतात ना त्याच्यामुळे ते खायला येतात वाटतं. तिथे त्यांचा ठिकाणी बसण्याचा. ही छोटी पण होती, मला तिला घेऊन पळता येत नाही. मग शेवटी त्यालाच सांगितलं मग पहिला डुडूला घेऊन पळ. मित्रांनो एवढी खतरनाक, म्हणजे घाबरलं तर घाबरलं, एवढा डेंजर झाला ते खतरनाक. एवढा असा आणि ते डुडूला पण घेऊन पळताना आला ना काय नाही. मग शेवट ममतालाच सांगितलं घेऊन पळ. मित्रांनो बघा इसा बघितलाय. ममता अनुभव कसा वाटला डुकरांचा? एकदम मस्त. एकदम मस्त, पळताना भारी झाला होता. हा बघा गाव आपला माहेर माझं, हा माहेरचं एवढं मोठं गाव आहे. ही बघा माऊनी पिल्लं दिल्यात. ही बघा त्यांची मम्मी, बघ ही बघा, ही बघा ही त्यांची मम्मी, ही बघा, ही बघा. आणि 4 पिल्लं दिलेत. हे बघा ही 4 पिल्लं दिलेत. बघा हात मी हे करते तर बघा हात कशी करते बघा. हे बघा मस्तपैकी झोपलेत. हे बघा कशी मस्तपैकी. आता उठून चालली होती ती, मी आले तर बसले त्यांच्याजवळ, पिल्ल्यांजवळ. मला बघा 2 मस्त आहेत. हे बघा भारी वाटतात ते. हे बघा सगळेच मस्त आहेत तशी तर. बघा कशी घेते बघा, बघा घे घे घे. हे दूध पिण्यासाठी चाललेत ते. हे बघा हे पण मस्त आहे कलरचा. असं पाठीमागून इकडे असं व्हाईट कलर आहे. हे बघा काय हे बघा अशी लाड करते बघा. हे बघा